आज येतोय का बघा. आपण काल काय पाहिलं बघा, खलजी घराण्याची आपण एक्सपान्शन पाहिलं बघा, बरोबर. आज आपण तुघलक घराणं बघायचं आपल्याला. काल खलजी घराणं आपण बघितलं, आज तुघलक डायनेस्टी बघूयात बघा. तुघलक घराण्याचं काय इतिहास आहे तो, बरोबर. कालचं बघितलेलं रिवाइज करा बघू, काय काय त्यात आठवतंय बघा, कोणत्या कोणत्या गोष्टी आठवतात बघा, कोणत्या कोणते घटक आठवतात तुम्हाला कालच्या लेक्चर्स मधल्या. काय काय आठवते पटपट सांगा लवकर. तुघलक स्ट्रक्चर, टाइम, काय म्हणतात वेगवेगळे घटक त्यातले समजून घ्यायचे बघा. तुघलकांचं काय काय आहे, एक्सपान्शन कशा पद्धतीने झालेलं आहे, बरोबर. आणखी काय काय झालेलं आहे त्याच्यामध्ये, तुघलकांमधला महत्वाचा भाग समजून घ्यायचा आहे बघा. काय आठवतं बघा तुम्हाला तुघलकांच्या संदर्भातला घटक कोणता आठवतो. सिक्वेन्सिंग ऑफ तुघलक स्ट्रक्चर, थीम्स अँड मोटिव्ह, काय बघा. तुघलक डायनेस्टी, नॉबिलिटी, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन, दिल्ली सल्तनतचं आपल्याला प्रशासन परत बघायचं बघा. हा घटक आपल्याला लागणारच आहे बघा. काय प्रकारचा आहे बघा, कुठल्या पद्धतीचा आहे बघायचं आहे आपल्याला. सल्तनत अँड इट्स सिटीज, सिटीज नाहीत आपल्याला. एकता म्हणून एकता आपण बघितलेलं कोणाच्या काळात आलेलं, सराई, थाना, तेही आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न विचारले. तुघलक डायनेस्टी, सल्तनत कन्सल्टेशन अँड द इंडो पर्शियन आर्किटेक्चर पण आपल्याला बघा. सर्वे ऑफ रिसोर्सेस मध्ये आपण पाहिलं आहे सगळं, बरोबर. आता आपल्याला जो घटक बघायचा तुघलक घराणं एकदा समजून घेऊ काय आहे ते, बरोबर. त्यातलं कॉन्सल्टेशन साऊथ कडला बघायचं आपल्याला, ईस्ट कडला बघायचं आहे. मग नेचर ऑफ स्टेट काय स्वरूपाचं होतं, बरोबर. तुघलक घराणं त्याला काय आपण म्हणाल, दिल्ली सल्तनतचं तिसरं आपलं घराणं आपल्याला दिसतं बघा. दिल्ली सल्तनत मधलं थर्ड डायनेस्टी, दिल्ली सल्तनत मधली तिसरं घराणं आपल्याला त्यामध्ये दिसतं, बरोबर. ते घटक आपण आता बघूयात बघा. दिल्ली सल्तनत, दिल्ली सल्तनत, त्यातल्या त्यात कोण आहे बघा, तुघलक घराणं. तुघलक घराणं कोणत्या कोणत्या गोष्टी त्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात बघा. कोणत्या कोणत्या घराणं त्यातलं घटक विचारले जातात. जसं आपल्याला जलालुद्दीन खलजी बघितलं, अल्लाउद्दीन खलजी बघितलं, मुबारक खलजी बघितलं, बरोबर. तसं आपल्याला ह्या ठिकाणी हे घटक समजून घ्यायचे बघा, काय काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, बरोबर. मग ते झाल्यानंतर सय्यद लोधी घराणं आहे, आणि मग आपल्याला जे दिसतं ते आहे ते बघा कुठलं घराणं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ते लोधी घराणं, मग मुघल घराण्याकडे आपण येणार बघा, बरोबर. त्याच्या अगोदर आपल्याला बघायचं आहे तुघलक डायनेस्टी, घियासुद्दीन तुघलक. तुघलक कोण होते ठरवणे कठीण. इब्न बतूता, शमसिराज या इतिहासकारांच्या मध्ये तुघलक हे मूळचे तुर्क होते. त्याच्या ओरिजिन बद्दल काय सांगतात बघा, ते मूळचे तुर्क असावेत असे काही अभ्यासक सांगतात बघा. तुर्क असावेत, मूळचे तुर्क असावेत. का असावेत बघा, कारण त्याच्या ओरिजिन बद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. वेगळ्या अभ्यासकांनी वेगळे मतांतर मांडलेले आहेत बघा. म्हणजे ते मत किंवा ते समजून घेतलं पाहिजे बघा आपण. कारण थिअरी समजण्यासाठी तुम्हाला त्यातलं असणारी वेगवेगळ्या घराण्याची माहिती असली पाहिजे. मोंगोल इन्व्हेजन पण आपण बघितलेलं आहे बघा. ओके, मोंगोल इन्व्हेजन बघितलेलं आहे. आता तुघलकांच्या संदर्भात जो काही घटक आहे तो समजून घेऊ. तुघलक घराण्याचा संस्थापक घियासुद्दीन तुघलक, हा गाझी मलिक ही पदवी होती बघा. त्याचा जो संस्थापक आहे त्याचं नाव काय बघा, घियासुद्दीन तुघलक.
यानं कोणतं पद घेतलं बघा, गाझी मलिक ही पदवी घेतली. काय गाझी मलिक ही पदवी घेतली. पदवी घेतली. याच्या पित्याने सिंधचा सुभेदार असलेल्या अल्लाउद्दीनच्या पदरी लष्करी सेवा पत्करली. म्हणजे याच्या वडिलांचं, कोणाची, घियासुद्दीनच्या वडिलांनी अल्लाउद्दीन खिलजीच्या याच्यामध्ये सेवा दिली होती. यावेळी घियासुद्दीन तुगलकने केलेल्या चमकदार लष्करी कर्तव्यामुळे त्यास गाझी मलिक हा किताब मिळाला. पंजाबातील दिपालपूरचा सुभेदाराने त्याला नेमण्यात आले. त्याचा बाप तुर्क असला तरी त्याची आई पंजाबी हिंदू जाट होती. कोणाची? घियासुद्दीन तुगलकाची. हाच गाझी मलिक तुगलक घराण्याचा सुलतान झालेला दिसतो. म्हणजे काय, त्याला जे पद किंवा जे त्यानं जी पदवी धारण केलेली ती आहे बघा, घियासुद्दीन तुगलक. कालखंड काय बघा, 1320 ते 25 ईडी हा त्याचा कालखंड आहे. 1320 ते 1325 चा कालखंड. घियासुद्दीन तुगलक और गाझी मलिक वॉज द फाउंडर ऑफ तुगलक डायनेस्टी. हा तुगलक घराण्याचा संस्थापक आपल्याला म्हणता येऊ शकतं किंवा आहेच, म्हणता येऊ शकतं म्हणण्यापेक्षा तो आहेच. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं बघा, आपण त्याच्या ओरिजिन बद्दल जर बघायला लागलो तर कुठल्या कुठल्या ओरिजिनच्या गोष्टी दिसतात बघा, ते समजून घेतलं तर काय, इब्न बतूता काय सांगतो, हेड फ्रॉम द शेख रुकनुद्दीन मुलतानी द सुल्तान ऑफ तुगलक वाज टॉक ऑफ द करंज. तुर्क हु लिव्ह इन द माउंटेन्स रिजन बिटवीन सिंध अँड तुर्किस्तान. सिंध आणि तुर्किस्तानच्या पर्वतामध्ये राहणारे तुर्क आपल्याला या ठिकाणी दिसतात. काय त्याच्यामध्ये राहणारे तुर्क दिसतात. मार्को पोलो टेल्स अस दॅट दिस नेम वॉज गिवन टू देम दे बिकम बिकॉज दे वेर द सन ऑफ इंडियन मदर्स बाय द तरफदार तरदार मदर, तरदार फादर. त्याला मार्को पोलो पण याबद्दल सांगतो. इब्न बतूता ही सांगतो आपल्याला. नायस इलाइस द ट्रान्सलेटर ऑफ मिर्झा हैदर तारिक ए राशिदी made enquiries and regarding the origin of Quran Shah, and his conclusion was that the Quran Shah were among the Mongol of Central Asia and they took a prominent part in the Mongol campaign in Persia in the early times. The Muhammadan historian of India do not write anything about the Quran Shah. या गाझी मलिक किंवा गाझी तुगलकाचा राईज जो झालेला आहे, मॅन ऑफ हंबल ओरिजिन, ज्याचं काय म्हणता आलं, हंबल ओरिजिन होतं. हंबल ओरिजिन इन द सेन्स काय बघा, हंबल ओरिजिन म्हणजे काय, दयाळू असणारा असा राजा, संवेदनशील असणारा राजा, त्याला हंबल म्हणलेलं आहे. पहिली हिज मदर वाज अ जाट वुमन, त्याची जी आई होती जाट होती, पंजाबी जाट, फ्रॉम द पंजाब. हिज फादर वाज तुर्की स्लेव ऑफ बलबन, बलबनचा गुलाम याचे वडील होते घियासुद्दीन तुगलकाचे. ऑन द अकाउंट ऑफ हिज parentage, Ghazi Malik typified his character, the silent feature of two races, the modesty and mildness of Hindus, and virility and vigor of the Turk. म्हणजे तुर्कांची काही वैशिष्ट्य ज्यामध्ये होते आणि जाटांची काही वैशिष्ट्य या गाझी मलिक म्हणजे घियासुद्दीन तुगलकामध्ये असलेले दिसतात. वायव्य सरहद प्रांतात सुभेदार म्हणून समर्थपणे कारभार करीत होता. त्याने मंगोल टोळ्याविरुद्ध अनेक यशस्वी मोहिमा राबवल्या. त्यामुळे घियासुद्दीन मंगोलांना अल्लाउद्दीन विरुद्ध पुन्हा आक्रमण करण्याचे धाडस झाले नाही. घियासुद्दीनने स्वकर्तृत्वावर मानाचे स्थान मिळवले. तसा तो धार्मिक आणि सरळ स्वभावाचा माणूस. खुसरो खानाने मुस्लिम सरदारांना दिलेली अपमानास्पद वागणूक त्यास पसंत नव्हती, म्हणून त्यांच्यावर चाल करून त्याने त्याचा पराभव करून शिरच्छेद केला. त्यानंतर घियासुद्दीन तुगलक हा किताब घेऊन तो सुलतानपदी आला. थोड्याच दिवसात सुलतानाची सत्ता असलेल्या प्रदेशात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित केली. त्याने दिल्ली नजीक तुगलकाबाद येथे एक भक्कम किल्ला बांधून तेथून आपला कारभार करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर वायव्य सरहद प्रांतात आपल्याला काय म्हणता येईल की संरक्षण पळी उभारून काय त्यामध्ये एक प्रोटेक्शन वॉल निर्माण केली वायव्य दिशेकडल्या साईडला. Khusro tried to conciliate Alauddin, whom he caused an inquiry to be made whether there was any descendant of Alauddin whom he could put on the throne of Delhi. It is difficult to say, however, that the inquiry was sincere. However, it was nearly a show. Anyhow, Ghiyasuddin Tughlaq ascended the throne on the
8th September of 1320 AD. He was the first Sultan of Delhi who took up the title of Ghazi Malik or slayer of the infidels. गाझी मलिक ही टायटल घेतला हा पहिला सुलतान आहे बा. कुठला? गियासुद्दीन पहिला आहे. बरोबर. डोमेस्टिक पॉलिसी काय म्हणता येईल? घरगुती किंवा डोमेस्टिक पॉलिसी काय स्वरूपाची होती तुगलकाची? टू हेड्स, डोमेस्टिक पॉलिसी आणि फॉरेन पॉलिसी. त्याचे जे काही धोरण आहे त्याची चर्चा आपल्याला करत असताना दोन टप्प्यामध्ये करा. एक तर डोमेस्टिक पॉलिसी अँड द फॉरेन पॉलिसी, अंतर्गत असणारी धोरण आणि परदेशी धोरण किंवा परकीय धोरण, या दोन गोष्टीच्या आधारे त्याची चर्चा करायला पाहिजे. ॲज रिगार्ड डोमेस्टिक पॉलिसी, फर्स्ट टास्क वॉज टू विन ओव्हर द कॉन्फिडन्स ऑफ नोबल. पहिलं त्याचं जे धोरण होतं काय होतं की जे नोबेल होते किंवा ऑफिसर्स होते जे एम्पायरमधले होते, दिल्ली सल्तनतमधल्या, त्यांचा आत्मविश्वास मिळवायचा. म्हणजे अंतर्गत शांतता निर्माण झाली पाहिजे की अंतर्गत व्यवस्थित राहिलं पाहिजे. यासाठी इट इज ट्रू दॅट सपोर्टर ऑफ खुसरो शाह was ruthlessly exterminated, but the other noble and officers leniently retreated. He restored the lands of all those who had been deprived of them by the Alauddin Khilji. He ordered, त्यांना काय केलं जे अलाउद्दीन खिलजीच्या काळातले होते, सिक्रेट एन्क्वायरी टू बी मेड इनटू क्लेम अँड जागीर unlawful grant were confiscated to the states. You try to recover the treasure which had been squandered by the Khusro Shah or plundered during the confusion. म्हणजे एकी गेल्यानंतर अलाउद्दीन खिलजी गेल्यानंतर त्याचे जे वारसदार होते त्यांच्या सत्ता असताना ज्या पद्धतीची तिजोरी खाली झाली होती किंवा जेवढं नुकसान झालं होतं ते भरून काढण्यासाठी जे प्रयत्न केलेले दिसतात बघा. Many sheikhs who had received large sum of money from Khusro shall return the same. However, Sheikh Nizamuddin Awliya, who had received 5 lakhs of tanka, Sheikh Nizamuddin Awliya refused to refund the amount on the plea that he had given away the same in the charity. This was not liked by Ghazi Malik, but he could do nothing against the Sheikh on account of his popularity. He tried to denounce the Sheikh for indulgence in the ecstatic songs and dances of Darwish, a form of devotion regarded as unlawful by the rigid Sunnis of the established region. However, he did not succeed in doing so. The 53 theologian, 53 धर्मशास्त्राचे अभ्यास करणारे लोक त्यांच्यासोबत सल्ला केला आणि एखादा जे काही फॉल्ट आहे ते बघितलं. टू प्रिव्हेंट करप्शन एम्बेझलमेंट, गाझी मलिक पेड हाय ऑफिसर्स वेल अँड प्रोमोटेड टू हाय रँक. करप्शन नष्ट करण्यासाठी या करप्शन किंवा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी त्यांनी त्यांना उच्च पद दिलं आणि चांगल्या प्रकारची पेमेंट सुद्धा त्यांना द्यायला सुरुवात आपल्याला गाझी मलिकने केलेली दिसते. गाझी मलिक म्हणजे कोण? घियासुद्दीन तुगलक. मेरिटनुसार while distributing the reward, he was guided by the consideration of rank, merit and length of service. He avoided all individuals' distinction. Ghazi Malik was not a whimsical despot, but a sagacious and thoughtful ruler. विचारवंत असणारा किंवा वैचारिक असणारा राज्यकर्ता होता. Who always consulted his consular in important matter of state. As regard his revenue policy, he discontinued the system of farming of taxes. फार्मिंग टॅक्सेस हे बंद केलेलं दिसतं किंवा त्यात चेंज केलं. द फार्मर ऑफ द रेव्हेन्यू वेर नॉट अलाउड इवन टू अप्रोच दिवाने विजारत. दिवाने विजारत टर्म लिहून घ्या. दिवाने विजारत दिवाने विजारत फॉर द टॅक्स कलेक्शन फॉर्म टॅक्स कलेक्शन डिपार्टमेंट. Amir and Malik were not allowed to take as their fee more than 1/15 of the revenue of their province. Karkun and Mustarif were not allowed to take more than 5 to 10 per thousand. 5 to 10,000. Mustarif and Karkunit पद आहेत बघा. Again, Jagirdar and Hakim were also asked to be careful in the realization of Khiraz. Khiraz आहे, Khiraz नावाचा टॅक्स आहे. So they could and Muqaddam
मे नॉट इम्पोज अन ॲडिशनल बर्डन अपॉन द पीपल बिसाइड द स्टेट्स. म्हणजे लोकांवर जास्त काही त्यामध्ये ताणतणाव किंवा त्याचं यायला नाही पाहिजे. The practice of survey of land was given up. It was not working satisfactorily, and it was ordered that the land revenue should be assessed by the collector in the person. Ghazi Malik also took steps to bring more area under cultivation. Ghazi Malikने काय केलं, जास्तीत जास्त जमिनी लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला. काय जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला दिसतो. His view was that the surest method of increasing revenue was the extension of cultivation, not the enhancement of demand. The result of policy was that a lot of wasteland was brought under the cultivation. The canal were also excavated to irrigate the field. सिंचनाचे पण कॅनल सुद्धा सिंचनासाठी खुले केले का निर्माण करायला या घियासुद्दीन तुघलकाने सुरुवात केली. गार्डन वेअर द प्लांटेड, गार्डन म्हणजे उद्यान सुद्धा सुरुवात केलेली दिसते. Forts were also built to give shelter to the cultivated against the brigand. It appeared that from Burni, all sections of people were not treated alike. The same writer tells us that sections of people were to be taxed so that they might not be blinded with wealth and so become discontented and rebellious, nor the other hand be so reduced to poverty and destitution as to unable to pursue their husbandry. Ghazi Malik paid attention to all department of the states. Ghazi Malikचं ह्या सगळ्या डिपार्टमेंटकडे आपल्याला लक्ष असलेलं दिसतं. या सगळीकडे आपल्याला त्यांचं कोणाचं गाझी मलिक म्हणजेच कोण घियासुद्दीन तुघलकाचं सगळीकडे ते लक्ष असलेलं या ठिकाणी दिसतं. म्हणजे एकाच वेळेस प्रशासन चालवत असताना म्हणजे कोणत्या कोणत्या डिपार्टमेंटला काय काय चालू आहे, कशा पद्धतीने चालू आहे या दृष्टिकोनातून सगळीकडे लक्ष असलेलं दिसतं. गाझी मलिक पेड अटेन्शन टू ऑल डिपार्टमेंट ऑफ द स्टेट्स, ज्युडिशियल अँड द पॉलिटिकल पोलीस अरेंजमेंट किंवा ज्युडिशियल डिपार्टमेंटकडे पण असलेलं लक्ष. The wolf dared not seize upon the lamb, and the lion and the deer drank at one stream. चेहरा and the dark system introduced Alauddin was continued. ते आपण बघायचं इक्केच्या काळातलं मार्केट रिफॉर्म पण बघायचे. आपण फक्त पॉलिटिकल हिस्ट्री बघतो. वी आर ओनली डिस्कसिंग अबाउट द पॉलिटिकल हिस्ट्री. दागन चेहरा जे गाझी मलिकने सुरू केला होता. पोस्ट वेअर कॅरीड बाय द रेनॉर्ड्समॅन वेअर स्टेशन distance of 2/3 of the mile, 7 to 8 miles respectively all over the kingdom. New travels at the rate of 100 miles a day. Ghazi Malik devised a system of poor relief. He patronized religious institution and literature. वाङ्मयीन दृष्ट्या किंवा विद्वान लोकांना त्यानं संधी दिलेली दिसते. Amir Khusro was his poet laureate. He received from the state pension of 1000 टंका per month mention. म्हणजे अमीर खुसरोला सुद्धा 1000 टंका पेन्शन मिळताना दिसते. अमीर खुसरोला 1000 टंका पेन्शन मिळत. गाझी मलिक made his court more austere than it had ever been except probably in the time of Balwar. He acted with moderation and wisdom. शहाणपणानं आणि समजूतदारीनं काय म्हणता येईल की प्रशासन चालवलेला हा गाझी मलिक दिसतो. नो वंडर आमिर खुसरो praises him in these words. He never did anything that was not replete with wisdom and sense. He might be said to wear 100 doctor hoods under his crown. फॉरेन पॉलिसी मध्ये आपल्याला पर्सियन्स ऑफ दॅट फॉरेन पॉलिसी मग त्यात काय बर्नीच्या रायटिंग मध्ये आलेलं आहे बघा. एक तर काय काय म्हणतात इंटरनल पॉलिसी जे आतापर्यंत आपण बघितलं. दुसरा आहे बघा फॉरेन पॉलिसी. या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी असलेल्या दिसतात. फॉरेन पॉलिसी ॲज अ रिगार्ड हिज फॉरेन पॉलिसी गाझी मलिक वॉज अ ग्रेट अनेक्शनिस्ट. म्हणजे काय विस्तारवादी आणि आक्रमणकारी असणारा, आक्रमण करून सत्ता ताब्यात घेणारा, राज्य ताब्यात घेणारा. It was determined to bring under his control all those who had defied the authority of the Sultanate. In pursuance of that policy, he sent in 1321
his son Jonah Khan, who is now become the कोण? मोहम्मद बिन तुगलक. जोना खानचं पुढचं नाव काय? मोहम्मद तुगलक. Later on मोहम्मद तुगलक to subdue the प्रताप रुद्रदेव सेकंड ऑफ वरंगळ. ते आपल्याला बघायचं काय काय पद्धतीचे जे धोरण आहे ते बघूया. बघा दक्षिण मोहीम काय होती ती आपल्याला जास्त महत्वाची आहे. बघा काय दक्षिण अलाउद्दीनच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा घेऊन दक्षिणेतील काही राजांनी खिलजीचे मांडलिकत्व झुगारून दिले होते. त्यांना वटणीवर आणण्यासाठी घियासुद्दीन आपला मुलगा जुनै खान किंवा जौना खान या सैन्यासह दक्षिण मोहिमेवर पाठवले. जौना खान पहिल्या मोहिमेत अपयशी झाले, परंतु दुसऱ्या मोहिमेत वरंगळ व बिदर राजांचा पराभव करून त्यांना कैद केले. दक्षिण मोहीम दक्षिण मोहीम त्यातमध्ये आपल्याला काय काय दिसतं तर त्या ठिकाणी दुसऱ्या मोहीम बंगाल प्रांतातील अराजकता संपुष्टात आणण्यासाठी स्वतः घियासुद्दीन बंगालवर चालून गेलेला दिसतो. बघा तेथील सुभेदार बलबनचा नातू बाघरा खानचा काय म्हणता येईल की त्याचबरोबर बाघरा खानचा असणारा कोण मुलगा नसरुद्दीनला शरण येण्यास भाग पाडले. नसरुद्दीनचा भाऊ बहादूर शाह यास पकडून दिल्लीस आणले. आता मृत्यू कधी आहे बघा. उत्कलला त्यांनी काय केलेलं आहे. बर्नी आणि हैदन who had been followed by the Nizamuddin Ahmad, Badauni and Farishta. Those intrigues were due to some traitor in the army. However, Ibn Battuta tells us that Prince Jonah Khan, who intended to seize the throne, was responsible for those intrigues. Sir Wolseley Haig is a historian, able editor of the Cambridge History of India. त्यांचं पुस्तकाचं नाव Volume 7/8 accept the view of Ibn Battuta. This view is not accepted by the Dr. Ishwari Prasad in the history of Quran Turk. 4 months after the return of Jonah Khan to Delhi, he was sent once again to Warangal at the head of the another expedition. दुसऱ्या मोहिमेसाठी वरंगळला पाठवलेलं दिसतं प्रतापरुद्रदेवकडे. In the fought desperately but were unsuccessful against the invaders. Invader means the Jonah Khan, who is the Muhammad bin Tughlaq. Ultimately, Prataparudra II, his family and noble fell into the hands of the invader. The Raja was sent to Delhi. Kakadiya kingdom of Warangal, though not formally annexed by the Ghazi Malik, was divided into many districts which were allotted to various Turkish nobles and officers. The city of Warangal was named Sultanpur. त्याला सुलतानपूर नाव वरंगळचं नाव काही ठिकाणी केलेलं आहे बघा. वरंगळचं नाव सुलतानपूर ठेवण्यात आलं. वरंगळचे नाव सुलतानपूर ठेवण्यात आले. When Prince Jonah Khan was on way back to Delhi, he attacked the kingdom of Utkal. उत्कल मधल्या ओरिसामध्ये उत्कलमध्ये त्या Jonah Khan मोहम्मद तुगलकाने अटॅक केला. He was able to capture 50 elephants and many other valuable articles. Ghazi Malik had to intervene in Bengal. तर बंगालमध्ये स्वतः गेलेला आहे गाझी मलिक बघा. स्वतः गेलेला आहे आपण बघितलेलं आहे. बरोबर. The Mongol invaded North India. They were defeated and their leader were captured. Ghazi Malik was in Bengal. He received information from the activities of his son Jonah Khan. The latter was increasing the number of his followers in order to have a powerful party of his own. He became the disciple of Sheikh Nizamuddin Aulia, who was on bad terms with his father. Sheikh is said to have made a prophecy, and Prince Jonah would become the king of Delhi very soon. Likewise, the astrologer stated that गाझी मलिक जे खगोलशास्त्रज्ञ होते ते असे म्हणायला लागले की गाझी मलिक ना दिल्लीकडे येऊ नये. तरी गाझी मलिक दिल्लीला आला आणि बेंगॉल हडली. प्रिन्स जोना खान इरेक्टेड वुडन पॅव्हेलियन. त्यानं काय केलं त्या पद्धतीचं बनवलं. लाकडाचा शामियाना बनवला. ॲट अफगानपूर, अ विलेज ऑफ 6 kilometers फ्रॉम दिल्ली or mile, to give reception to his father. The building was designed as to fall when touched a certain part by the elephant. म्हणजे अशा पद्धतीने त्याचे बनवलं की
गाझी मलिक त्या ठिकाणी गेल्यानंतर हत्तीनं ते काही धक्का दिला की ते सगळं शामियाना पालन, त्याच्यातच गाझी मलिकचा मृत्यू आहे बघा. कसा मृत्यू आहे? आपल्या पित्याच्या स्वागतासाठी भव्य सभागृह बनवले त्या शामियाना, इथे गियासुद्दीन प्रवेश करत असताना अचानक सभागृहाचे बांधकाम कोसळले, त्याखाली सापडून गियासुद्दीनचा मृत्यू झाला. गियासुद्दीनचा मृत्यू अपघाती नसून जौनाखानाने कट करून आपल्या पित्याच्या अंगावर बांधकाम कोसळावे अशी पद्धतशीर योजना होती, असे तत्कालीन पुराव्याचा आधारे घेऊन इतिहासकारांनी आपले मत मांडलेले दिसते. त्यामध्ये काय काय बघा, मग जौना खान पर्पजली डिलेड द रिमूव्हल ऑफ द डेब्रिस, म्हणजे त्याच्यावर जे पडलेलं जे होतं, बांधकाम पडलेलं जे होतं ते जाणीवपूर्वक लगेच काढलं नाही बघा. म्हणजे माणूस मृत्यू पाहूपर्यंत त्याची वाट बघत बसलेला आहे बघा. म्हणजे माणसाची कोण गाझी मलिक मरेपर्यंत त्याच्यामध्ये तो वाट बघत बसलेला आहे. देअर आर डिफरंट व्ह्यू रिगार्डिंग द सर्कमस्टन्सेस लिडिंग टू द डेथ ऑफ गाझी मलिक. बर्नी काय सांगतो, थंडरबोल्ट ऑफ कॅलेमिटी बिटवीन हेवन फेल अपॉन द सुलतान अँड वॉज 5 or 6 others crushed under the debris. फक्त एक तर 5 ते 6 लोक आणखी होते. फ्रॉम द ट्रान्सलेशन इलियट इट appears that lightning fell upon root and whole structure came down with a crash. Ibn Battuta, who came to India in 1333, definitely tells us that Prince Jona Khan was the cause of death of the father. मोहम्मद बिन तुगलक हा त्याच्या वडिलाच्या हत्येचा काय म्हणताल की जोर काय त्याचा जबाबदार झालेला आहे. द सोर्स ऑफ द इन्फॉर्मेशन वॉज शेख रुकनुद्दीन मुलतानी, हू प्रेझेंट विथ द एम्परर ऑन द ओकेजन. काय शेख रुकनुद्दीन मुलतानी त्या ठिकाणी होता, त्यानं सांगितलं, त्या माहितीच्या आधारे इब्न बतूता सांगतो की अशा अशा पद्धतीची घटना त्या ठिकाणी झालेली होती. त्यासाठी जौना खान म्हणजेच मोहम्मद बिन तुगलक हा त्यासाठी अवलंबून आहे. Prince Jona Khan deliberately delayed the arrival of workmen who were called to dig up the body of the Sultan with their shovel. Ibn Battuta also tells us that construction of the pavilion was the work of Ahmad Ayaz, who was later on made chief minister when the Jona Khan himself became chief minister. त्याला हे बनवलेलं होतं शामियाना किंवा सभागृह. Circumstantial evidence is also in favor of Ibn Battuta. He was also no axe to grind. Nizamuddin Ahmad tells us that the hasty construction of the structure creates a suspicion that Prince Jona was responsible for the death of the father, the death of Ghazi Malik. Was due to the Ahmad, Abul Fazl and Badawni also suspects a conspiracy of Jona Khan. याच्याबद्दल शंका आपल्याला घेतलेली दिसते. Isami, a contemporary writer, also support the Nizamuddin Ahmad, the view of the Ishwari Prasad, Dr. Ishwari Prasad, is that there are strong reasons for thinking that the death of Sultan was the result of conspiracy in the name of Jona Khan, took part and was not able to do any incident. Death of the Sultan was the result of plot cleverly engineered by the Jona Khan. The Mehdi Hussain, Dr. Mehdi Hussain, hold that pavilion fell of its own accord and the Prince Jona absolutely to have no hand in the matter. असं कुठंच नाही की त्याने ते केलेलं दिसतं. ओके, आपल्याला त्यात वेगवेगळ्या लोकांनी आता केलेल्या सुधारणा कोणत्या आहेत बघा या सुद्धींच्या, त्या आपण बघूयात बघा, त्या लिहून घ्या. 1320 ते 1325 असा कालखंड आपल्याला दिसतो. सुधारणा काय काय केले होते काय बघा त्याच्यामध्ये. खुसरोच्या कटात सामील झालेल्या काही लोकांनी शाही जनानखान्यातील काही स्त्रियांना पकडले होते. त्यांची गियासुद्दीने सुटका करून योग्य वराची त्यांची शादी करून लग्न करून दिले व कटात सामील असणाऱ्यांना कडक शिक्षा दिली. पुढचं काय, शाही खजान्याचा अपहार करणाऱ्या लोकांकडून संपत्ती व मालमत्ता वसूल करून गुन्हेगारांना शिक्षा फरमावली किंवा शिक्षा दिली. ही आपल्याला गाझी मलिकचं असणारं काम आहे. खुसरोचा निपात करणाऱ्या मदत करणाऱ्यांना दरबारात योग्य असे स्थान देऊन त्यांचा सन्मान. अल्लाउद्दीनच्या काळात शेतकऱ्यांसंबंधी असलेले धोरण काय म्हणतात की जुलमी जे होतं
रद्द करून कष्टकरी यांना सवलती आपल्याला दिलेल्या दिसतात. कोणी बघा, कोण कोण आहे बघा, तो गाझी मलिक. या सुद्धीने पाटबंधारे कालवे बांधून शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यास मदत केली व त्या बदल्यात उत्पन्नाचा 1/7 काय पाटबंधारे यात काय म्हणता येईल बघा. पहिलंच काय सांगायला, कॅनल इरिगेशन वाढवलं. यात वाढ केली, सिंचनामध्ये वाढ केली. याच्या बदल्यात तुम्ही काय म्हणता येईल की 7/10 या प्रकारचा आपल्याला टॅक्स दिलेला दिसतो किंवा वेगळ्या प्रकारचा टॅक्स तुम्ही त्यातून जमा करा. मग तुम्हाला काय त्या सिंचनाचाही फायदा होईल आणि स्टेटला पण त्याचा काही ना काही बेनिफिट हा होईल. पाटबंधारे कालवे बांधून शेतकऱ्यांना शेती उत्पादन वाढवण्यास काय म्हणता येईल की प्रोत्साहन दिले होते. त्या मोबदल्यात उत्पन्नाचा कुराण आदेश या धर्मग्रंथावर न्याय व्यवस्था. कुराण आणि हदीस, कुराण हदीस या धर्मग्रंथावर आधारलेली न्यायव्यवस्था. आधारलेली न्यायव्यवस्था. व्यवस्था आपल्या ठिकाणी असलेली दिसते. धर्म आणि त्यावर असणारी न्याय व्यवस्था. पुढं काय म्हणलेलं आहे, फौजेतील अधिकाऱ्यांना अनाठाई दबाव सैनिकावर येऊ नये म्हणून तो स्वतः जातीने सैनिकांना भेटत असे व क्वचित प्रसंगी त्यांना वेतन सुद्धा स्वहस्ते देत असे. म्हणजे काय म्हणता येईल बघा की ज्या गोष्टी सैनिकांमध्ये काही समजा एखाद्या लीडर आहे त्यांना काय प्रॉब्लेम जर क्रिएट झाला तर त्या पद्धतीचं त्याला उत्तर पण तो देताना दिसतो बघा. तशा पद्धतीनं त्यानं काम सुद्धा केलेलं दिसतं बघा. ओके, पुढे जर आपण त्याच्यामध्ये बघत गेलो तर काय बघा, या सुद्धींच्या अशा सुधारणामुळे राज्यात शांतता प्रस्थापित होण्यास मदत मिळाली. राज्याच्या अर्थव्यवस्थेला प्रशासनाला एक बळकटी प्राप्त झाली. एस्टिमेट काय आपल्याला करता येईल, मूल्यमापन आपण म्हणतो किंवा केलेल्या सुधारणा काय काय आणखी सांगता येईल बघा. गाझी मलिक was an experienced soldier and seasonal general. He rose to power by the dint hard work and ability. त्याच्या क्षमतेच्या जीवावरच तो सत्तेत आलेला आहे बघा. वेगवेगळ्या प्रकारचे इब्न बतूता काय सांगतो, हिअर द तुगलक ट्रेजर अँड पॅलेसेस अँड द ग्रेट पॅलेस विथ ही बिल्ट ऑफ गिल्डेड ब्रिक्स which then the sun rose shone to the dazzling that one could give readily upon. There he laid up great treasures, and it was related that he constructed there a cistern had molten gold poured into it so that it became one solid mass, and his son Muhammad Shah became possession of all of them in succession. Mausoleum of Ghazi Malik in red stone and white marble connected his town, a bridge carried on arches and the massive wall of his fort. वेगळ्या लोकांनी सांगितलेलं अनकॉमन ॲबिलिटीज असणारा डॉक्टर BP सक्सेना that Ghazi Malik was a sovereign of uncommon ability, clear headed, firm and methodical. ठरलेलं एक मार्ग आपल्याला गाझी मलिकच्या समोर त्या पद्धतीने त्यानं काम केलेलं दिसतं. ही रोज टू द टॉप फ्रॉम द स्मॉल बिगिनिंग. छोट्यातल्या छोट्या घटकापासून उच्च स्तरापर्यंत गेलेला गाझी मलिक दिसतो. म्हणजे बिगिनिंग फ्रॉम द ॲज अ सोल्जर इन द अलाउद्दीन खिलजी दॅन बिकम द सुलतान ऑफ द दिल्ली सल्तनत. बलबनच्या दरबारात त्याचा वडील आपल्याला गुलाम असणारा दिसतो. ही रोज टू द टॉप फ्रॉम स्मॉल बिगिनिंग अँड ही लेड नो क्लेम ऑन द bloodshed. He depended for his position in his own merits. His rise was not meteoritic moments of and gradually move up to the rank. By temperament he was cool and calculating. म्हणजे काय ठोकताळे समजून घेणारा, शांत असणारा. In moment of crisis he stood firm like a rock. जर गरज पडली तर दगडासारखा कठीण आपल्याला उभा राहिलेला दिसतो किंवा त्या प्रकारचं काय म्हणता येईल ती प्रकारचा ॲटिट्यूड होता. काही जरी झालं तरी आपण सोडणार नाही परिस्थिती. He was not ruthless in his method. He possessed a kind and generous heart. He was devoid and God of fearing. देवाला घाबरणारा आणि न्यायी असणारा. His personal life was not chaste and poor. He was free from all those vices from which
Many medieval monarchs suffered. In the matter of laws for guidance of his officers, for securing uniformity in their decision, he surrounded himself with the able men. हे आपल्याला वल्सली काय बघा, जलालुद्दीन फिरोज खलजी, according to Wolseley, both were aged warrior called up the restored dominion of Islam. अमीर खुसरो भी सांगतो बघा ह्या काळाबद्दल. गाझी मलिक died. He was the greatest of all the poets of India who gave return in Persian. He was born in the 1253 at Patiala and died at the age of 70. His father was a native of Kashi in Turkestan. Poet Yasmin Uddin Muhammad Hassan हे आपल्याला याच्यामध्ये सांगतात. तारिक ए अलाई गजरुल फुतूह यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल, अल्लाउद्दीन खिलजी. त्याचबरोबर जनरल ॲक्युरेसी ऑफ अमीर खुसरो इज बियॉन्ड डाऊट. डॉक्टर AC बॅनर्जी. आता मोहम्मद बिन तुगलक आपल्याला बघायचं आहे. नाउ विल टॉक अबाउट द मोहम्मद बिन तुगलक. इथपर्यंत कळालेलं आहे का? दिस इज द गियासुद्दीन तुगलक. नाउ विल टॉक अबाउट द मोहम्मद बिन तुगलक. काय बघायचं नाव काय काय म्हणलेलं आहे, बिफोर बिकमिंग द सुलतान व्हॉट इज हिज नेम. गियासुद्दीन तुगलक वॉज सक्सेडेड बाय हिज सन प्रिन्स जौना खान. जौना खान नाव होतं. नंतर तो सुलतान टायटल घेतलं मोहम्मद तुगलक. वी आर फॉर्च्युनेट इन हॅव्हिंग अ लॉट ऑफ ऑथेंटिक अँड इंटरेस्टिंग मटेरियल ऑफ रिजन. त्याच्या काळातलं बरंच ऑथेंटिक आणि महत्त्वाची माहिती आपल्याला त्यातनं प्राप्त होते. फर्स्टली जियाउद्दीन बर्नी. फर्स्टली काय सोर्स काय बघा त्याच्यातलं आपल्याला सांगता येईल बघा. सोर्सेस इज अबाउट द जियाउद्दीन बर्नी. जियाउद्दीन बर्नी इज द पीरियड फ्रॉम द Sultanate. Wrote his famous work Tariq-e-Firozshahi in the time of Firoz Shah Tughlaq. पुस्तकाचं नाव, ही वॉज नेटिव्ह ऑफ बर्नी. तारिक-ए-फिरोजशाही. तारिक-ए-फिरोजशाही. Tariq-e-Firozshahi. He was the native of Burni in the Doab. His ancestor held high officers, Alauddin Khilji, and was very much trusted by the emperor. No wonder the account of Burni regarding the region of Alauddin has the original value based on the information given by the Burni by the Qazi Alaul Mulk. Burni himself spent 17 years in the court of Muhammad Tughlaq. 17 वर्ष मोहम्मद बिन तुगलकाच्या दरबारात आपल्याला बर्नी दिसतो बघा. आणि फिरोजच्या दरबारात पण आहेत. तारिक-ए-फिरोजशाही वाज कम्प्लीटेड इन 1359. म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी आपल्या मोहम्मद बिन तुगलक मृत्यू पावल्यानंतर 8 वर्षांतर हे पुस्तक लिहिलेलं आहे. कुठलं? तारिक-ए-फिरोजशाही. इट इज स्टँडर्ड हिस्टॉरिकल वर्क ऑन द मिडिवल इंडिया. वी आर told that before writing this book, Burni took a vow that he would write nothing but the truth. काय लिहिणार नाही तर सत्य लिहिणार. No wonder his account is trustworthy. Burni praises Alauddin for his achievements but condemn him from his cruel punishment. अल्लाउद्दीन खिलजीला तो चांगला म्हणलेला आहे, त्याच वेळी त्याच्या क्रूरतेला त्यानं कंडेम पण केलेलं, म्हणजे त्याचा निषेध पण केलेला आहे. He has showered praises on the Ghiyasuddin Tughlaq, फाउंडर ऑफ द तुगलक डाइन. त्याच्याकडून त्याला प्रेज झालेलं. प्रेज म्हणजे प्रशंसा आपल्याला झाली. प्रशंसा झाली म्हणजे त्याला वस्तूच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात बरंच काही मिळालेलं. ही डिस्क्राइब्ड इन द डिटेल द वेरियस इव्हेंट्स ऑफ द रिजन ऑफ मोहम्मद बिन तुगलक. ही हॅज गिवन डिटेल अबाउट द टॅक्सेशन इन द दोआब, ट्रान्सफर ऑफ कॅपिटल. तो काय काय माहिती देतो बघा बर्नी. कर, टॅक्सेशन सिस्टीम सांगतो, कॅपिटल शिफ्टिंग सांगतो, कशा प्रकारची राजधानी बदल झालेली होती. कॅपिटल शिफ्टिंग आणि टॅक्सेशन आपल्याला सांगितलेलं दिसतं. कॅपिटल शिफ्टिंग अँड द टॅक्सेशन, बरोबर. ही वॉज ऑल्सो गिव्हन डिटेल अबाउट द टॅक्सेशन इन द दोआब. दोआबातला असणारी
इंट्रोडक्शन ऑफ टोकन करन्सी हे पण सांगतो. काय काय सांगतो बर्नी? इंट्रोडक्शन ऑफ टोकन करन्सी सांगतो बघा तो. इंट्रोडक्शन ऑफ टोकन करन्सी. इंट्रोडक्शन ऑफ टोकन करन्सी. टोकन. Various schemes of the conquest of Muhammad Tughlaq. He also give some important information about the region of Tirusha. It is to be noted that all time chronologically in the account of Barani is defective. Sometimes he also bring in his personal prejudice his account of the suffering of the people of Doab on account of high taxation by is obviously exaggerated. तेवढा कर नव्हता जेवढा सांगितलं, exaggeration आहे ते. Barni catches the thread of the native dropped by the Minas Siraj. जी नेटिव्ह जे आहे मिनास सिराजच्यातनं राहिलेल्या त्या गोष्टी पण तो सांगतो. He begin with the history of the region of Balban, end with first 6 years of the Firoz Shah. सुरुवात कुठनं केलं बलबनपासून, एंड कुठनं केलं फिरोज शहाच्या पहिल्या 6 वर्षी. ही बर्नीच्या रायटिंगमधलं लेखन, रायटिंगमधली माहिती दिसते. Comparatively speaking, the region of Khalji is more systematically treated than that of the Tughlaq. In the narrative of Khalji, chronological sequence of the event is maintained fairly accurately, although Barni refers very often to the source of information. He did not take full advantage of the work of his contemporary while writing in Tariq. He had the improved upon the draft of his book after consulting Amir Khusro. Amir Khusro सोबत consult करून पण ते आपल्याला आलेले दिसते. मिफात उल फुताह, खैजान उद फुतुह, देवल राणी, Kabiruddin Fatehnamer, he would surely give more reliable information on his Tariq. He does not refer to the episode of Deval Rani at all. His account of the Deccan campaign of Malik Kafur is extremely poor. Malik Kafurच्या याच्यात आपल्याला आलेलं दिसतं. Moreover, once he start writing about the Deccan, he neglects the north altogether. He furnishes little information about events in the North India. पुढं काय त्याच्यामध्ये बघा, कशात माहिती दिलेलं आहे. घियासुद्दीन झालं आपल्याला, देवल राणीचा एपिसोड आहे, जालोर सेवानाचा एपिसोड आहे. बर्नी फिनिश हिज वर्क ॲट द ॲडव्हान्स एज ऑफ 74. 74व्या वर्षी आपल्याला बर्नीचं लेखन संपलेलं आहे. वेन ही वॉज इन मिझरेबल कंडिशन, हिज फायनान्शियल डिफिकल्टीज मेड हिम बायटर अँड डिसअपॉइंटेड. He was more likely to refer to the agonies of his soul than to sit down and improve his notes. After comparing them with the work of Amir Khusro and other commentary writers, म्हणजे त्याच्याबरोबर बाकी लेखकांचंही आपल्याला लेखन बघितलं पाहिजे तर आपल्याला त्या सोर्सेस बद्दलची माहिती मिळते. The sarcasm of Barni is incisive. Occasionally his sardonic humor help him to sum up his ideas in a few words. काय म्हणतात त्यामध्ये, जमीनदार खुद आणि मुकादम, जमीनदारसाठी शब्द वापरायला
खुत आणि मुकादम नावाचा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. खुत आणि मुकद्दम. खुत त्या ठिकाणी लिहून ठेव बघा, त्याला जमीनदार शब्द आहे बघा, खुत आणि मुकद्दम हे शब्द कुठला आहे बघा, जमीनदार. खुत आणि मुकद्दम जमीनदार नावाचा शब्द आपल्याला त्या ठिकाणी असलेला दिसतो. Nobody gave his daughter Alauddin a camel would be had for a dog, so that the article were cheap in time of the Alauddin. The stern attitude of the Alauddin toward the revenue officers. मग तो अलाउद्दीनचं तुम्ही काळाचं रेव्हेन्यू पॉलिसी आपल्याला बघायचीच आहे. पुढचा घटक आहे आपल्याला पॉलिटिकल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हिस्ट्री बघतोय आपण, जसं इकॉनॉमिक आणि बाकी हिस्ट्री बघू त्यावेळेस आपण अलाउद्दीन खिलजीच्या मार्केट रिफॉर्म, रेव्हेन्यू पॉलिसी या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी बघूयात बघा. आता दुसरा सोर्स काय बघा, Arabinians had his likes and dislikes, did not feel interested in the description of battle tactic used in a particular engagement and such other points of military strategies. Whenever he was forced to give a description, he became very brief. However, he did pause to praise an act, character or a motive. He praised somebody, he praised him to heaven. When he condemned somebody, he wrote with his pen deep in acid. In spite of this, his character sketches were excellently done. He was a philosopher come historian and not an accurate historian always. His memory was prodigious. म्हणजे काय, तशा पद्धतीने आपल्या ते वय झाल्यानंतर आणखी काय त्याच्यात चेंजेस झालेले दिसतात बघा. काय बघा, in addition to तारीख-ए-फिरोजशाही, बर्नी also wrote फतवा-ए-जहांदरी. बर्नीनं आणखी एक पुस्तक लिहिलंय बघा, फतवा-ए-जहांदरी. फतवा-ए-जहांदरी हे सुद्धा पुस्तक आपल्याला बर्नीनं लिहिलेलं दिसतं, ज्याची माहिती किंवा त्यातनं माहिती आपल्याला मोहम्मद बिन तुघलकाची मिळते. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, फतवा-ए-जहांदरी. It cannot be denied the work of Burney is very valuable. Later historians have depended upon him for the information and inspiration. निजामुद्दीन अहमद बदौनी फेरिस्ता सुद्धा आपल्याला काय दिसतात बघा, ह्या पुस्तकावर अवलंबून दिसतात बघा. या कुणाच्या, या बर्नीच्या पुस्तकावर. डिपेंडेड अपॉन बर्नी फॉर देअर अकाउंट ऑफ द हिस्ट्री अँड द पिरियड कवर्ड बाय हिम. म्हणजे ज्या कालखंडाचा त्यांना अभ्यास केलेला आहे, हे जे मांडलेलं आहे त्यावर हे बाकीचे इतिहासकार पण अवलंबून दिसतात. Nijamuddin Ahmad especially quote him very often. At some places he merely copies of Burney. At other places he tried to solve the problem left by the Burney. बर्नीच्या काही समस्या जे राहील त्या सोडवण्याचा पण प्रयत्न केलेला दिसतो. ऑथर ऑफ काय बघा, फॅमिली ऑफ जलालुद्दीन, अब्दुल हक दहेलवी, द ऑथर ऑफ अकबरुल अक्यार डिपेंड अपॉन द बर्नी फॉर द बायोग्राफिकल स्केचेस ऑफ निजामुद्दीन औलिया, अदर सेंट ऑफ द पिरियड. इन ॲडिशन टू तारीख-ए-फिरोजशाही, Burney wrote the Fatwa-e-Jahangiri. This work does not refer to the event of any particular ruler. However, it contains the political ideas which must be pursued by the Muslim ruler. ही पॉलिटिकल आयडियासाठी असणारं पुस्तक आहे. फॉर द मुस्लिम रूलर, पॉलिटिकल आयडियाज फॉर द मुस्लिम रूलर, पॉलिटिकल आयडियाज फॉर द मुस्लिम रूलर. It contains the political ideas which must be the event of any particular ruler. However, it contains the political idea which must be pursued by the Muslim ruler in order to earn religious merit and gratitude of the people. लोकांकडून चांगले शब्द त्या लोकांसाठी आले पाहिजे. He also wrote सलवत-ए-कबीर. आणखी काय पुस्तक लिहिलेत बघा, सलवात-ए-कबीर. ही पुस्तकांची नावं लक्षात ठेवा, फक्त बर्नीवरनं प्रश्न विचारला गेला जाऊ शकतो बघा. एवढं बर्नीमध्ये आपल्याला पोटेन्शियल क्वेश्चन्स विचारण्याचं दिसतं. सनाई मोहम्मदी, सनाई मोहम्मदी, त्याच्यानंतरचं बघा सनाई मोहम्मदी. हसरतनामा, इनायतनामा, हसरतनामा, इनायतनामा,
इनायतनामा. त्याच्यानंतर काय बघा, इनायतनामा. मासिर ए सादत, मासिर ए सादत, ही सगळी पुस्तकं बर्नीनं लिहिलेली आहेत बघा. ही आणि सगळे पुस्तकांची नावं लिहून ठेवा. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा प्रश्न 100% विचारला पाहिजे. हा पुस्तक खालीलपैकी कोणतं पुस्तक बर्नीचं नाही, असाच प्रश्न विचारायला पाहिजे. खालीलपैकी कोणतं पुस्तक बर्नीचं नाही, प्रश्न ॲज इट इज विचारायला पाहिजे बघा. कारण तेवढं, किंवा खालीलपैकी कोणते कोणते घटक बर्नीचे आहेत. जोड्या लावामध्ये विचारलं, बाकीचे इतिहासकार आणि पुस्तकं या जोड्या लावामध्ये सुद्धा प्रश्न अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो बघा. पुस्तकाचे नावं सलवा तैब कबीर, सनाई मोहम्मदी, हसरतनामा, इनायतनामा, मासिर सादत, फतवा ए जहांदरी, तारीख ए फिरोशी. दीज आर द बुक्स ऑफ द जियाउद्दीन बर्नी. जियाउद्दीन बर्नी. ओके. Another interesting source of information on the account of the मोहम्मद बिन तुगलक. आपण आता मोहम्मद बिन तुगलकाचा दुसरा सोर्स जो काय आहे बघा, आपण हा बर्नी बघितला. आता बर्नी नंतर आपल्याला दुसरा सोर्स बघणं गरजेचं आहे, ते आपण आता बघूयात बघा. खुत अँड मुकादम यांना जमीनदार म्हणलेलं आहे बघा. खुत अँड मुकादम इज फॉर द जमीनदार. नेक्स्ट रायटर कोण आहे? इब्न बतूता. अनदर इंटरेस्टिंग सोर्स ऑफ दॅट पिरियड, इब्न बतूता. इब्न बतूता. Another interesting source of information is account of his travel as given by the Ibn Battuta, the Moorish traveler, Moroccan traveler or the Moorish traveler. He was born in 1304. His original name was Abu Abdullah Muhammad bin Ibn Battuta. Abu Abdullah Muhammad bin Ibn Battuta. He is commonly known as Ibn Battuta. He had passion for the travel at the age of 21. 21व्या वर्षी काय he started his travel. प्रवास करणं त्याला आवडतं. After wandering through the countries of Africa and Asia, he came to India through the passes of Hindu Kush. Hindu Kush पर्वत रांगातनं तो भारतात आलेला आहे बघा. He reached the Indus on. He proceeded to Delhi, where he was hospitality received. He was given 6,000 tanka in cash. He also given a grant of 3 villages with 30 miles of the Delhi, which gave him an annual income of 5,000 tanka and the 10 Hindu slaves, 10 Hindu gulam. Muhammad bin Tughlaq was not in Delhi when Ibn Battuta reached there. ज्यावेळेस इब्न बतूता दिल्लीत आला त्यावेळेस आपल्याला काय दिसतं, मोहम्मद बिन तुगलक हा त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. इन जून 1334 मध्ये इब्न बतूता त्याला भेटायला गेला. कोणाला? याला. इब्न बतूता has described the kind manner in which he himself was received by the emperor and the great respect shown to the foreigner. The latter were offered appointment. The revenue of 2 more villages was added to the grant of Ibn by the Sultan. आणखी 2 गावाचा महसूल त्याला दिला. अगोदर 3 मिळाला होता, त्याचं मूल्य किती? 5,000 टंका पर इयर. अजून 2 गावाचा मिळाला. He was offered the post of Qazi of Delhi. यालाच काय काझी ऑफ दिल्लीचं पद पण आपल्याला दिले गेलं. काझी ऑफ दिल्ली बाय द MBT. MBT means Muhammad bin Tughlaq. He was given the role of the Qazi of Delhi. He accepted the same after his hesitation. Some hesitation, काही नकार करत त्यांना ते स्वीकारलं. When Sultan agreed to appoint 2 assistants who were to perform the duties of the Qazi, Ibn Battuta was to enjoy stipend with Ibn Battuta, stayed in India for 8 years. 8 वर्ष भारतात राहिला त्यावेळेस त्यांनी ते स्टायपंड त्यातनं घेतला. 34 ते 42. He was sent to China on a diplomatic mission but the same failed. चायनाला एक राजनयिक याच्यासाठी पाठवलं गेलं. कोणाला? इब्न बतूता. पण ते अपयशी ठरलं. After coming from China, he started from Malabar and to the coast of Arabia. Reached Fez in the 1349. He put down in black and white at his experiences travel in book. Tuhfat this work was finished in 1355. 1355 ला हे पुस्तक कंप्लीट झालं आणि
77 78 इब्न बतूता एक्सपायर झाला. वी हॅव लॉट ऑफ युजफुल इन्फॉर्मेशन फ्रॉम इब्न बतूता रिगार्डिंग मोहम्मद तुगलक. His times, as regard the Sultan, tells us that Muhammad is a man who, above all other, is fond of making present and shedding bloods. There may always be seen as his gate some poor person becoming rich or some living one condemned to death. His general brave actions and his cruel and violent deed have obtained notoriety among the people. In spite of this, he is the most humble of the men and the one who exhibited the greatest equity. तेवढ्याच प्रकारे एका बाजूला तो क्रूर पण आहे चुकीच्या ठिकाणी आणि एका ठिकाणी तो तेवढाच हंबल आहे, तेवढाच दयाळू आणि तेवढाच संवेदनशील असणारा दिसतो. द सेरेमनीज ऑफ हिज रिलिजन आर डिअर टू हिज हर्ट. धर्माचं काय असणार जे सेलिब्रेशन आहे, उत्सव आहे, तो त्यासाठी प्रिय असणार आहे. And he is very severe in respect of prayer and punishment which follows its neglect. Ibn Battuta have given a catalog of atrocities committed by the Tughlaq during त्याच्या काळात त्यानं काय जे केलं त्याच्याबद्दलची कॅटलॉगच दिला. मोहम्मद तुगलक गॉट हिज ब्रदर मसूद मर्डर ऑन मियर सस्पेशन. त्याच्या भावालाच मोहम्मद तुगलकानं काय यानं त्याच्या भावालाच संशयावरून हत्या केली. संशयावरून म्हणजे हे काय सत्ता जी आहे ते आत्ताच नाही बघा, हे फ्रॉम जेव्हापासून काय म्हणता येईल की माणसेला सत्तेचं महत्त्व कळायला लागलं तेव्हापासून आपल्याला ह्या गोष्टी दिसतो. त्याच्या भावाचं नाव काय मसूद. मसूदची हत्या देणे. मसूद हा त्याचा भाव आहे बघा. कोणाचा? मोहम्मद बिन तुगलकाचा भाऊ मसूद. त्याच्या हत्या फक्त संशयावरून त्याला मारलं गेलेलं दिसतं. मसूद. Murder on mere suspicion. Ibn Battuta also referred to a few instances of fanatic display of revenue or abstract justice and form of law by the Sultan. On one occasion, a Hindu complained to a Qazi that the Sultan had killed his brother without any cause. The Sultan appeared unarmed in the court and made his obeisance. He heard with humility and carried out the order of the Qazi, asking him to pay unjustly retain some of his property, and Sultan restored the property in compliance with the order of the Qazi. In another case, a young man complained that the Sultan had arbitrarily caused him to be beaten without any rhyme or the reason. कोणत्याही कारणाशिवाय मला सुलतानानं मारण्याचा आदेश दिला, ही गोष्ट त्याला सांगितली गेली. It was found that the complaint was true. जी काय म्हणतात तक्रार बरोबर होती. Consequently, in accordance with Islamic law of retaliation, young man was allowed to have his revenue. त्याला त्याचा महसूल मुस्लिम कायद्यानुसार परत मिळालेला. A stick was placed in his hand and he was allowed to give 20 strokes to the Sultan. The head dress of Sultan fell on the ground. Ibn Battuta also referred to a heavy punishment inflicted by the Sultan. अतिशय कठोर शिक्षा आपल्याला मुहम्मद तुगलकाच्या काळात दिल्या जात होत्या. ही माहिती आपल्याला इब्न बतूता सांगतो. On the Sheikh and Qazis, we are told that Sultan slew both the small and great and spared not the learned, pious or the noble. Every day, men in chain and fetter were brought to the council hall, and some were laid to excavation, some to torture, and some to scourging. Ibn Battuta also referred to the various customs, strange thing of India. He referred to the practice of sati among the Hindu. Sati among Hindu, ह्या सती among Hindu याची माहिती देतो. इन दिल्ली याची माहिती सती प्रथा भारतात होती याची माहिती आपल्याला इब्न बतूताच्या लेखनामध्ये मिळते. इब्न बतूताच्या लेखनात मिळते. इथे लक्षात. He referred to the practice of sati among the Hindu. He described the postal system of those time. त्या काळातला पोस्टल सिस्टम बद्दल पण तो सांगतो बघा. पोस्टल सिस्टम ऑफ दॅट टाइम. Postal system of that time. Postal system of that time. He referred particularly to the efficiency of the rumor of Dawud, who carried letters from one place to another with a great speed. दावत नावाची आपल्याला त्यात असणार efficiency of the runner of
धावत धावत यातनं खूप वेगानं आपल्याला काय म्हणता येईल की पत्र पोहोचत होते. पोस्टल सिस्टीम आपल्याला त्या काळात असणारी दिसते. देर इज नो डाऊट दॅट द फॅक्ट दॅट द अकाउंट ऑफ इंडिया हॅज गिवन इब्न बतूता wholly reliable, many respects the same, that whatever he wrote from the memories. During his stay in India, he did not take down notes, and consequently he is liable to make mistakes wherever memory follow him. म्हणजे त्यानं त्यावेळेस सुरुवातीला काय लिहिलं नाही, बघितलं आणि मग कधी लिहिलं तर ज्यावेळेस तो तरवायात लागला किंवा सगळं फिरून झाल्यावर त्याच्यावर तो लिहायला सुरुवात केली. He did not write only things which he saw personally. He even wrote about those things which is heard from his friend and other who came into contact with him. म्हणजे त्यांना फक्त त्यानं बघितल्यालाच लिहिलं नाही, तर त्यानं लोकांकडून जे ऐकलं तेही त्या इब्न बतूताने लिहिलं. आता इब्न बतूताची एक नोट आहे बघा, काय बघा, एनसीईआरटी नावाचं जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला नोट सापडेल बघा. इब्न बतूता आपल्याला नोट दिसते बघा, ते आपण बघूया बघा, एनसीईआरटी मध्ये दिलेली आहे ते आपण बघूया. इब्न बतूता एनसीईआरटी मध्ये टॉपिकच दिला, ट्रॅव्हलर्स इन इंडिया म्हणलेलं आहे बघा. त्यामध्ये कशा पद्धतीने आला त्याचा मॅप सुद्धा दिलेला आहे बघा, कशा पद्धतीनं तो भारतात आलेला आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. काय बघूया आपण आता ते काय काय त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते टॉपिकच बघूया बघा. ट्रॅव्हलर्स इन इंडिया म्हणलेलं आहे, एक्सप्लोरिंग ऑफिशियल्स, विषय टू पाहिजे आपल्याला, मिडल ईस्ट आपल्याला पाहिजे. नाउ विल लुक इनटू दॅट पॉइंट इन डिटेल. इब्न बतूता, फ्रान्सिस बर्नियर असेल, तीन ट्रॅव्हलर बघा. परसेप्शन ऑफ सोसायटी थ्रू द आईज ऑफ ट्रॅव्हलर. प्रवाशांच्या नजरेतनं कशा पद्धतीचं परसेप्शन क्रिएट झालेलं आहे किंवा काय आहे ते बघायचं या ठिकाणी. वुमन अँड मेन हॅव ट्रॅव्हल इन सर्च ऑफ वर्ल्ड टू एस्केप. हु आर दिस ट्रॅव्हलर? अल्बेरुनी. अल्बेरुनी आपण डिटेल पाहिलेलं आहे. देर इज नो नीड टू अंडरस्टँड द अल्बेरुनी हिअर. मेट्रोलॉजी सायन्स ऑफ मेजर, किताब एल हिंद म्हणलेलं आहे बघा, की बघा अल्बेरुनीचं दिलेलं आहे बघा. मॅन्युस्क्रिप्ट्स काय प्रकारचे आहे? अथेनियन स्टेट्समन अँड पोएट सालोन who live in the 6th century BC address his student, notice the cloth. इब्न बतूता रिहल्ला नावाचं पुस्तक आहे. This expert from the Rihalla, my departure from Tangier, my birthplace. Tangier is the Moroccan or nearby Morocco. Moroccan travel, Moroccan travel आपल्या इब्न म्हणलं जातं. Took place on Thursday. I set out alone, having neither fellow traveler nor caravan whose party I might join, but swayed by an overmastering impulse within me and desire long cherished in my bosom to visit these Etruscan sanctuaries. So I embrace my resolution to quit all my dear ones, female, male, and forsook my brother, my home, bird, and forsake their nest. My age at that time was 22 years. Ibn Batuta returned home. Okay, 1354 तो 30 वर्ष फिरत मग गेलेला आहे. इब्न बतूता बुक ऑफ ट्रॅव्हल, त्याच्या पुस्तकामध्ये काय प्रवास वर्णन काला रिहल्ला म्हणलं. रिटर्न इन अरेबिक, अरेबिकमध्ये आहे बघा ते पुस्तक. इब्न बतूताचे जे पुस्तक आहे ते कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे अशा पद्धतीचा एक प्रश्न सिम्पली विचारला जाऊ शकतो बघा. सरळ छोटासा प्रश्न बघा. द बुक नेम रिहल्ला बाय इब्न बतूता इज रिटन इन विच लँग्वेज? पर्शियन आहे, ग्रीक आहे, अरेबिक आहे आणि आणखी काही भाषेत देतील, तर ते अरेबिक भाषेत आहे बघा रिहल्ला नावाचं बुक. रिटन इन अरेबिक प्रोव्हाइड एक्स्ट्रीमली रिच अँड इंटरेस्टिंग डिटेल अबाउट द सोशल अँड कल्चरल लाईफ इन द सबकॉन्टिनेंट इन द 14th century. This Moroccan traveler was born in Tangier into one of the most respectable and educated families known for their expertise in Islamic religious law or the Sharia. शरियाचा अभ्यास करणाऱ्या घराण्यातला तो असणारा इब्न बतूता दिसतो. True to the tradition of his family, Ibn Batuta received literary and scholastic education when he was quite young. जो ज्यावेळेस तरुण होता त्याच वेळेस या बऱ्याच गोष्टी त्याला माहिती झालेली दिसते. Unlike most other member of his class, Ibn Batuta considered
experience gained through travel to be a more important source of knowledge than the book. म्हणजे काय म्हणता येईल की पुस्तकापेक्षा प्रवासातनंच ज्ञान जास्त मिळू शकतं, ह्यासाठी त्यानं प्रवासाला निघाला. ॲट द एज ऑफ 21 तो प्रवासाला निघाला. बिफोर ही सेट ऑफ फॉर इंडिया इन 1332 ते 33 ही मेड पिलग्रिमेज ट्रिप टू मक्का. मक्काला 1333-32 ला गेलं, म्हणजे इकडे येण्या अगोदर. had already traveled extensively सिरियामध्ये, इराकमध्ये, पर्शियामध्ये, येमेनमध्ये, ओमानमध्ये तो फिरलेला आहे. आणि त्यातल्या त्यात पूर्व किनारा जो आहे आफ्रिकेचा, ईस्ट आफ्रिकामध्ये पण तो फिरलेला आहे. ओव्हरलँड थ्रू सेंट्रल एशियामध्ये फिरला. इबन होता रिच सिंधला तो 1333 ला आलाय बघा. ही हर्ड अबाउट द मोहम्मद बिन तुगलक. मोहम्मद बिन तुगलकाबद्दल त्याला माहिती झालं, जो दिल्लीचा सुलतान आहे. अँड लिवर्ड बाय हिज रेप्युटेशन ॲज जनरस पॅटर्न ऑफ आर्ट अँड लिटरसाठी त्याला राजेश्री पाहिजे होतं, मग तो दिल्लीला आला. Through the Multan and Uch, Sultan was impressed by his scholarship and appointed him the Qazi or the judge of Delhi. Qazi or judge of the Delhi, appointed by Muhammad bin Tughlaq. Muhammad bin Tughlaq ने त्याची नेमणूक केलेली. He remained in that position for several years until he fell out of favor and was thrown into the prison. त्याला तुरुंगात पण टाकलं होतं बघा. Once the misunderstanding between him and Sultan was cleared, he was restored to imperial service. परत त्याला राजदरबाराच्या सेवेमध्ये घेतलं. He was restored, was ordered in 1342 to proceed to China as the Sultan invite. चायनाला गेला, पण ते यशस्वी मोहीम झाली नाही. With the new assignment, Ibn Battuta proceeded to the Malabar coast through Central Asia. From Malabar he went to the Maldives, where he stayed for the 18 months as a Qazi. But eventually decided to proceed to Sri Lanka. He then went back once to the Malabar and coast and Maldives. Before resuming his mission to China, he visited Bengal and Assam. बंगालला भी गेलता, आसामला भी गेलता, तिथे त्यांना व्हिजिट दिलेली दिसते. कुणी? या इब्न बतूता. He took a ship to Sumatra. From there, another ship from Chinese port down.